Hello students, welcome to our online class. In previous lecture, we studied about the difference of simple interest and compound interest. We obtained the formula for compound interest, that is compound interest is equal to amount minus principal, and the compound interest is, solve the examples of compound interest. Today we are going to learn about the application of formula for the compound interest. Applications means the uses of formula in our daily life. In our daily life, we use the formula of compound interest for solving the problems related to increase in population, increase in trees, decrease in trees, decrease in the value of machines, decrease in the value of vehicles. जेव्हा आपण त्या ठिकाणी व्हेकल्स किंवा मशीन त्या ठिकाणी घेतो, आफ्टर सम इयर्स, आफ्टर सम टाइम, द व्हॅल्यू ऑफ दिस मशीन रिड्यूसेस. दिस रिडक्शन इज कॉल्ड डिप्रिसिएशन. त्याला काय म्हणायचं आहे मराठीत? घट किंवा घसारा असं म्हणायचं आहे की काही कालावधीनंतर त्या ठिकाणी कुठल्याही व्हेकलची, कुठल्याही मशीनची, यंत्राची किंमत ही कमी होत असते आणि त्या कमी होण्याचा जो दर आहे तो एक विशिष्ट असतो, त्याला आपण आर ने दाखवतो. रेट ऑफ इंटरेस्ट जे दाखवणार आहोत आपण, ते घट होत असेल, किंमत ही कमी होत असेल, इफ द व्हॅल्यू रिड्यूसेस देन द व्हॅल्यू ऑफ आर इज निगेटिव्ह. इफ देर इज इन्क्रीज इन द व्हॅल्यू देन द व्हॅल्यू ऑफ आर इज पॉझिटिव्ह. जेव्हा त्या ठिकाणी त्या अमाऊंटमध्ये वाढ होत असेल तेव्हा आपण आरची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह घेणार आहोत. जेव्हा त्या ठिकाणी आरच्या व्हॅल्यूमध्ये घट होत असेल तेव्हा आरची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेणार आहोत. तुम्हाला आणखी महत्त्वाचं म्हणजे सहामाही व्याज आकारणी आणि वार्षिक व्याज आकारणी याचा तुम्हाला एक बाजूला कॉलम दिलेला आहे बघा. समटाइम्स द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड ॲट अन इंटरवल ऑफ 6 months. त्याला म्हणायचं आहे 6 months मध्ये व्याज आकारणी. आपण वार्षिक व्याज आकारणी एन इज इक्वल टू इयर्स मध्ये आपण घेतो. 1 year असेल आणि या 1 year मध्ये तुम्ही जर 6 व्याज आकारणी केली तर त्याचे किती टप्पे होतील? 2 टप्पे होतील. जेव्हा आपण 6 month ने व्याज आकारणी करणार आहोत, इफ इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर 6 months देन आर शुड बी हाफ. आर जो आहे तो काय घ्यायचा आहे? निम्मे घ्यायचा आहे आणि एन हा ट्वाइस घ्यायचा आहे, दुप्पट करायचा आहे. कारण एका वर्षामध्ये 2 सामायिक भाग येतील, 2 6 महिने येतील, म्हणून एनची व्हॅल्यू दुप्पट करायची, आरची व्हॅल्यू निम्मे करायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आर जर दिलेला असेल 10 PCPA तर तुम्ही आर इज इक्वल टू 10/2 म्हणजे 5 फक्त त्या ठिकाणी घेणार. आणि तुम्हाला एन जर दिलेला आहे 2 years तर तो मात्र दुप्पट करणार. 2 × 2 म्हणजे काय येणार? 6 येणार. एनची व्हॅल्यू किती येणार? 4 येणार. 2 × 2 = 4. म्हणजे जेव्हा इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर 6 months देन आर जो आहे तो काय करायचा आहे? हाफ करायचा आहे. बघा, समटाइम्स द इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ॲट अन इंटरवल ऑफ 6 months फॉर द ड्युरेशन ऑफ n years. If rate is R, if interest can be calculated 6 monthly, then rate is to be taken as R/2 and duration is considered as twice n. R taken as R/2 and duration taken as twice n. म्हणजे n जे आहे ते ट्वाइस करायचे, R हे काय करायचे? निम्मे करायचे. या ॲप्लिकेशन मध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी डिक्रीज व्हॅल्यू दिलेली असेल तर आर जो आहे तो काय घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा. आणि जर आर व्हॅल्यूमध्ये इन्क्रीज होत असेल तर आर हा काय घ्यायचा? पॉझिटिव्ह घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलाचा यूज करून प्रॅक्टिस सेटमधील उदाहरणं सोडवणार आहोत. तर काही आपण उदाहरणं आर पॉझिटिव्ह घेण्याचे सोडवूया, काही उदाहरणं आर निगेटिव्ह असल्याचे सोडवूया. Practice set 14.2. The first example is, let's start the practice set 14.2. The first example,
On the construction work of a flyover bridge, there were 320 workers. Initially, the number of workers were increased by 25% every year. Find the number of workers after 2 years. Initially, how many workers are there? 320 workers. म्हणजेच काय करणार तुम्ही? P ची व्हॅल्यू किती येणार? 320. Then number of workers were increased by 25% every year. प्रत्येक वर्षाला 25% वर्कर्स हे इन्क्रीज होत आहेत, म्हणजे आर काय येणार? पॉझिटिव्ह येणार. आणि आफ्टर 2 years how many workers are there? 2 years नंतर म्हणजे n is equal to काय येणार? 2 years. 2 वर्षांनंतर त्या फ्लायओव्हर ब्रिजच्या कन्स्ट्रक्शन साठी किती वर्कर्स हे असतील हे तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टने अमाउंट शोधायची आहे. कंपाऊंड इंटरेस्टने होणारी अमाउंटचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू n. किमती ठेवायच्या. P ची व्हॅल्यू 320 इन ब्रॅकेट 1 प्लस R ची व्हॅल्यू 25 अपॉन 100 रेज टू n म्हणजे 2. या 25 आणि 100 ला भाग जातोय. 25 1 जा 25, 25 4 जा 100. इथं एलसीएम काढा. इथं 1 आहे, इथं 4 आहे, म्हणजे 4 ने इथं मल्टिप्लाय करावं लागेल. 4 प्लस 1 किती मिळणार? 5 अपॉन 4 रेज टू 2. A इज इक्वल टू 320 इंटू 5 अपॉन 4 रेज टू 2 आहे, म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 5 अपॉन 4 इंटू 5 अपॉन 4. आता या 4 ने इथे डिवाइड होत आहे बघा. 4 1 जा 4, 4 8 जा 32, 0 जसाच्या तसा. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि हा 0 जसाच्या तसा. म्हणजेच डिनोमिनेटरला आता काहीच राहिलं नाही. न्यूमरेटरला बघा 20 इंटू 5 इंटू 5 इज इक्वल टू 20 इंटू 5, 5 जा 25. देअरफॉर A इज इक्वल टू 25 2 जा 50 आणि हा 0 तसाच्या तसा. आफ्टर 2 years देअर वेअर 500 वर्कर्स. फ्लायओव्हरच्या बांधकामासाठी 2 वर्षांनंतर किती वर्कर्स असतील? 500 वर्कर्स असतील. बघा सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिले तुम्हाला? अ शेपर्ड हॅज 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if the increase in number of sheep is 8% every year. शेपर्ड कडे सुरुवातीला किती शीप्स आहेत? 200. P is equal to 200. Find the number of sheep with him after 3 years. After 3 years म्हणजे n is equal to 3 दिलेले आहे. If the increase in number of sheep 8% every year. प्रत्येक वर्षाला 8% वाढ होते. इन्क्रीज म्हणजे काय? R हा पॉझिटिव्ह घेणार. व्हॅल्यू लिहिणार A is equal to P in bracket 1 plus R upon 100 upon raise to 3 raise to n. फॉर्म्युला अगोदर लिहा, मग व्हॅल्यू ठेवा. P ची व्हॅल्यू 200 into 1 plus R ची व्हॅल्यू 8 upon 100 3 times. तर 200 into इथं 100 आहे, इथं 1 आहे, म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 100 plus 8 108 upon 100 raise to 3 is equal to 200 into. आता raise to 3 आहे, म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 108 upon 100
अपॉन 100. आता पुढे तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा आणि अमाऊंट ही शोधायची आहे. अमाऊंट शोधायची. हे 2 0 घालवायच्या अगोदर यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि सगळ्यात शेवटी 4 0 जे आहेत ते 4 0 आहेत ते 4 0 म्हणजे 4 डिजिट सोडून त्या ठिकाणी पॉईंट तुम्ही देणार आहात किंवा त्या ठिकाणी जे काही येईल ते आन्सर तुम्ही शोधायचं आहे कॅल्क्युलेशन करून. आता आपण एखादं R हा निगेटिव्ह असल्याचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. कसला प्रॉब्लेम सॉल्व करायचे? ज्या ठिकाणी R काय असेल? निगेटिव्ह असेल. बघा डिक्रीज होतंय याचं एखादा एक्झाम्पल त्यामध्ये दिलेलं आहे बघा. 4th एक्झाम्पल. The cost price of a machine is 2,50,000 if the rate of depreciation is 10% per year. डिप्रिसिएशन म्हणजे काय? घट होते, घसारा दिलेला आहे. फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 years. की किती डिप्रिसिएशन झालं? इनिशियल प्राइस जी आहे ती 4th एक्झाम्पल मध्ये मशीनची इनिशियल प्राइस दिलेली आहे 2,50,000 रुपीज पर इयर. डिप्रिसिएशन किती होतंय? 10%. म्हणजे R हा निगेटिव्ह 10 त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. तिथं डिप्रिसिएशन दिलेलं आहे आणि किती वर्षांनंतर विचारलेलं आहे? आफ्टर 2 years. 2 वर्षांनंतर. म्हणजेच n = 2. आणि आपल्याला जे विचारलेलं आहे की किती डिप्रिसिएशन झाले, किती व्हॅल्यू असेल मशीनची विचारलेलं नाही. आपण अगोदर व्हॅल्यू शोधूया आणि मग सबट्रॅक्शन करून डिप्रिसिएशन किती झालं हे तुम्हाला कळेल. अमाऊंट साठीचा फॉर्म्युला A = P in bracket 1 plus R upon 100 raised to n is equal to 2,50,000 into 1 plus R किती आहे? -10 upon 100. तर हे 2 0 तुम्ही त्या ठिकाणी इथेच कॅन्सल करा म्हणजे -1/10 मिळतील. इथे 1/1 आहे म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 10 - 1 किती मिळतील? 2,50,000 into 10 - 1 9/10 raised to 2. म्हणजेच अमाऊंट A = 2,50,000 into 2 times multiplication 9/10 into 9/10. बघा हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल करायचे आहेत. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? 2500 into 9 into 9 81 is equal. हे मल्टिप्लिकेशन करा. हे 0 जे आहे ते 0 ॲज इट इज लिहायचे आहे युनिट आणि टेन्स प्लेसला. 25 1 जा 25 5 लिहायचे कॅरी केले 2. 25 8 जा 200 200 प्लस 2 202. म्हणजे अमाऊंट किती मिळाली? 2,02,500. आफ्टर 2 years द व्हॅल्यू ऑफ मशीन इज 2,02,500. 2 वर्षांनंतर मशीनची व्हॅल्यू काय आहे? 2,02,500. परंतु आपल्याला काय विचारलंय? फाइंड द डिप्रिसिएशन इन प्राइस. डिप्रिसिएशन इन प्राइस इज इक्वल टू. कशी शोधणार? इनिशियल प्राइस आहे 2,50,000. आफ्टर 2 years the price is 2,02,500. या दोन्हीची काय करणार? सबट्रॅक्शन करायची आहे. 2 0 जसेच्या तसे 5 आहे इथं 0 आहे म्हणून 10 मधून 5 गेले किती? 5 कॅरी केलेला परत करायचा आहे. इथं 0 आहे इथं 3 आहे म्हणजे इथून एक कॅरी करणार 10 होतील म्हणजे इथं 4 होणार. 10 - 3 7 4 - 0 4 2 - 2 0. That is depreciation in price after 2 years is rupees 47,500.
की 2 वर्षांनंतर मशीनच्या किमतीमध्ये 47,500 ने घट ही झालेली असेल। अशा पद्धतीने जेव्हा आर जो आहे इन्क्रीज होत असेल प्राइस, तर आर हा काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे। जेव्हा व्हॅल्यूमध्ये डिक्रीज होत असेल, रिड्यूस होत असेल, तर आर हा काय घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा आहे। आणि A इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100/n या फॉर्म्युल्याचा यूज करून ॲप्लिकेशनवरची म्हणजेच प्रॅक्टिस सेट 14.2 वरची एक्झाम्पल्स जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत।